श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. ज्योतिषशास्त्रानुसार 6 जानेवारीचा दिवस अत्यंत खास आहे. या वर्षातील पहिला शुक्रादित्य योग या दिवशी तयार होईल, जो 4 राशींना संपत्ती, प्रतिष्ठा आणि आकर्षण देईल. या वर्षाच्या सुरुवातीला कोणत्या 4 राशींचं भाग्य उजळेल ते जाणून घेऊया. कारण सूर्याची शक्ती आणि शुक्राची संपत्ती यांचे हे संयोजन त्यांना समृद्धी आणि प्रगती देईल. पहिली रास आहे ती मेष. ज्योतिषशास्त्रानुसार 6 जानेवारीपासून तयार होणाऱ्या शुक्रादित्य योगामुळे मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक आणि सामाजिक ताकदीचा अनुभव येईल. कामात यश आणि कीर्ती वाढेल. नवीन संपर्क आणि मैत्री तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रेम आणि कौटुंबिक जीवनातही आनंद आणि समाधान मिळेल. जे लोक दीर्घकाळापासून गुंतवणूक किंवा व्यवसायाच्या संधी शोधत आहेत, त्यांना या काळात लाभ मिळू शकतात. या काळात मानसिक ताण कमी होईल आणि सकारात्मक विचारसरणीमुळे सर्व कामे सोपी होतील. पुढची रास आहे ती मिथुन रास. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नातेसंबंध आणि करिअरमध्ये शुक्रादित्य योग फायदेशीर ठरेल. प्रियजन आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक बाबीमध्ये सुधारणा होईल आणि नफ्याच्या अनपेक्षित संधी निर्माण होऊ शकतात. कला, सर्जनशीलता किंवा मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्यांना या काळात विशेष यश मिळू शकते. आत्मविश्वास आपला वाढेल. तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक दिसेल. या काळात आपल्याला विशेष फायदा होऊ शकतो. पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग आदर आणि करिअरच्या प्रगतीसाठी विशेषतः शुभ राहील. लोक तुमच्या नेतृत्वाची आणि आत्मविश्वासाची प्रशंसा करतील. जुने संघर्ष आणि अडचणी मागे राहू शकतात आणि नवीन यश मिळण्याची शक्यता आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि गुंतवणूक किंवा व्यवसायात नफ्याच्या संधी निर्माण होतील. कुटुंब आणि प्रेमसंबंधामध्येही संतुलन आणि आनंद राहील. तुमचे निर्णय आणि विचार इतरांसाठी प्रेरणा बनतील. चौथी रास आहे ती तुळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिक आणि कामाच्या क्षेत्रात विशेषतः शुभ राहील. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला आदर देतील. तुमचे मनोबल देखील वाढेल, ज्यामुळे तुमच्यावर विश्वास वाढेल. तुमचे आरोग्य सामान्यतः चांगले राहील, परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे स्वतःसाठी वेळ काढण्यास विसरू नका. नवीन योजना किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठीही हा काळ खूप अनुकूल असेल. अशा तऱ्हेने या संकष्टी चतुर्थीला या 4 राशींचे भाग्य फळफळणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.